हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप दिवसांनी व्लॉग करते आहे आणि व्लॉग स्पेशल पण आहे कारण की आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे उज्जैनला आणि 5-6 डेजची ट्रिप असणार आहे आपली. तो आत्ता आम्ही सकाळी निघतो आहे, 8-8:30 वाजलेत. तो आता निघणार आहे आम्ही. संडे आहे आज आणि बघूयात नेक्स्ट सॅटर्डेपर्यंत वगैरे प्लॅन केली आहे ट्रिप. कशी काय होतं बघू. सगळ्यांची तर गडबड चालू आहे, सगळ्यांची. सामान खूप आहे आणि मेन म्हणजे बेबी असलं की सामान खूपच जास्त असतो. तिचा झोका, तिचे सगळं मेडिसिन्स, ड्रेसेस सगळं. डॉक्युमेंट्स घेतले ना, हे एकमेकांना आठवण करून देणं असतं. लास्ट मोमेंटला हे घेतलं ते घेतलं, सगळं घेतल्यावर सगळ्यांनाच होत असेल ऑब्व्हियसली की राहिलं आहे का काही म्हणून. आता बघूयात निघणार आहे. सो आता निघतो आहे आम्ही इथून आता जाताना पहिले प्रतीकला पिक करणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. नाश्ता वगैरे केला नाही. युवीचं सगळं झालं ऑन टाईम. तिचं म्हणजे ती जेव्हापासून बॉर्न झाली तेव्हापासून सगळे देवदर्शनच चालू आहेत तिचे सगळे देवदर्शन झाले. अक्कलकोट झालं आहे, तुळजापूर झालं आहे, शेगाव झालं आहे, त्र्यंबकेश्वर झालं आहे, अजून भरपूर काही असे देवदेव झालेत. आता उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, भरपूर काही प्लॅन आहे. तर सगळं होईल. इकडं मागे ह्यांची गडबड चालू नुसती. आपण सगळ्यांनी विचार कसं एक्सायटेड आहे साई ट्रिपसाठी? तू एक्सायटेड आहे? हो. ती जास्त एक्सायटेड आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मासा माता की जय, महाकाल महाराज की जय. चलो उज्जैन. तिच्या डॅडीला पण पिक केलंय आता आम्ही. आता आम्ही सगळ्यात पहिले थांबलोय नाश्त्यासाठी इथे. चाकणचं पहिले ट्रॅफिक सुटल्यानंतर आता आम्ही इथे पहिले नाश्ता करून घेणार आहे. त्यांचं चालू आहे काहीतरी. पहिले पेट पूजा, नंतर सगळं काम बाकीचं. नाश्ता पण झालाय आमचा. फॅन कॅरी करते छोटा युवीसाठी. थकली आहे, सकाळचं लवकर उठली होती, आता मस्त झोपली. एवढा वेळ झाला आम्ही झोपत होतो, झोपली नाही. तसं डॅडाच्या खांद्यावर गेली, बरोबर झोपली. आणि तिचा तो जिराफ नेहमी असतो तिच्या हातामध्ये, झोपताना तिला लागतो नेहमी. आता आम्ही आता कात्रज डेअरी जी लागते मध्ये तिथे थांबलोय थोडा वेळ. आम्ही दोघींनी बटरस्कॉच पण घेतले, प्रतीकने मँगो लस्सी घेतली आहे, पप्पा आणि आई ताक पित आहे आणि ही डबल ताक पिती आहे. आम्ही आता गोंडेश्वर टेम्पल आलोय, हे सिन्नरमध्ये आणि खूप सुंदर आहे, खूपच सुंदर दिसतंय. याला तिकीट वगैरे काहीच नाही आहे, फ्री एंट्री आहे. टेम्पल खूपच सुंदर आहे. थोडासा पाऊस वगैरे आला ना की मस्त दिसेल. ह्याचं ओव्हरऑल लुक आहे ना, जे एन्शियंट लुक आहे ते खूपच भारी दिसतंय. वर्क बघू शकता तुम्ही किती असं मस्त आहे. पण आता ऊन असल्यामुळे तिथे जास्त काही थांबता येत नाहीये. आम्ही आता सगळे ते सावलीत येऊन थांबलो. बट खूप सुंदर आहे इथून सगळं. आता आम्ही सिन्नर झाल्यावरती ट्रॅव्हलिंग करून आलो आहे
इकडे सायकल ढाब्याला लास्ट ट्रिपमध्ये पण आम्ही थांबलो होतो. खूप मस्त जेवण आहे ह्यांचं. पुरणपोळी तर मस्ट ट्राय आहे ह्यांचं. मी आतून तुम्हाला परत व्ह्यू दाखवते. इथं नेहमीच गर्दी असते, आता पण आहे. आता आम्ही एकदम म्हणजे मधल्या टाईममध्ये पोहोचलो आहे. लंच पण नाही म्हणता येणार, मधल्या टाईममध्ये पोहोचलो आहे. तिने ड्रेस चेंज केल्यानंतर तिला लूज होते. आता तिला झाले मी चेंज करू की नको. आता जाऊयात. भूक लागली आहे खूप जोरात. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो, जेव्हा आम्हाला शेगावची ट्रिप करायची होती, तेव्हा आम्ही याच टेबलवर बसलो होतो. मी इकडे बसले. युवी एकदम छोटी होती तेव्हा. आय गेस काहीतरी 4 monthsची वगैरे असेल ती तेव्हा. आता एकदम मोठी झाली. आता पळती इकडं तिकडं नुसतं. साजूक तुपातला शिरा पप्पाने जो मागवला त्याच्यावरती सगळ्यांनी अंमला केलं. सगळ्यांना आवडलं. तो सगळे खातात आता. खूप आवडलं. मस्त टेस्ट. तर आता आमचं जेवण पण झालंय मस्तपैकी. आता इथून निघणार आहे. इथून आम्ही जाणार आहे शेंदवाला, ज्यामध्ये आजी बाबा थांबतात म्हणजे राहतात. तर मग आता त्यांना भेटणार आहे. मग तिथून आम्ही पुढे जाणार आहे. सो फायनली आम्ही केक घेतला आहे. किती वेळ झालं शोधत होतो. एकतर हायवेवर नाही आल्यावर काही मिळत नाही, म्हणून मग प्रतीक माझ्याकडे बघतोय तिकडून की नक्की काय चाललंय. त्याला माहित नाही मी केक घेतलाय. त्याने पप्पा जरा कामासाठी तिकडे गेले होते. आला तो तर त्याला माहित नाही नक्की कशासाठी मी आणि आई गेलो होतो बाहेर. तर तो आला होता म्हणून मी व्हिडिओ पॉज केला. त्याला जरा हे झालं की कुठे गेले होते नेमकी, हे काय थांबले होते. तर त्याला म्हटलं जरा चॉकलेट वगैरे आणायला गेलो होतो आम्ही. सो आईस केकच मिळाला आम्हाला आत्ता इथे. ते पण आम्ही सिटीमध्ये कार घेतल्यामुळे तेवढं तरी मिळालं, नाही तर मग इम्पॉसिबलच होतं. हायवेला असल्यामुळे एकही शॉप नव्हतं. आम्ही विचार केला की सिन्नरच्या आधी वगैरे कुठेतरी घेऊ, पण ते तिथून पुढं करत चालूच होतं. सो आता फायनली मिळाला एक केक, जसा आहे तसा. ठीक आहे, आपण कट करूया. ॲटलिस्ट कट केला एवढं तरी बरं वाटेल. सो आम्ही आहे धुळे सिटीमध्ये. हे आईचं माहेर आहे. आली आई. ते फ्रुट्स आणायला गेले होते आजी बाबांसाठी, आलेत. आम्ही एवढंच अरेंज करू शकलोय आता, कारण की इथं केक शॉप अजिबात नव्हतं. सो आम्ही आईस केक घेतलाय. हॅपी फादर्स डे फ्रॉम युवी. माझी रेडी. रात्री आम्ही आजी आजोबांना भेटलं. मग त्यानंतर आम्ही इकडंच रूम केली जवळ, कारण की ते म्हटलं की पुढे नका जाऊ, तो रोड रात्रीचा रिस्की आहे थोडासा. तर आता तिथून निघणार आहे आम्ही आणि जाणार आहे महेश्वरला. समथिंग अराउंड 1.5 hourचा आहे वाटतं रोड. तर बघूया तिथून किती वेळ लागतो. पहिल्यांदा नाश्ता करायचा, उशीर झाला, सगळे चुकले होते, खूप वेळ झोपले. बरं वाटतं पण आता फ्रेश वाटते. आता इथून निघणार आणि जाणार आहे महेश्वरचं. रूमटूर पसारा हा. मी रूम टूर पण द्यायला विसरले, कारण की एवढं थकलो होतो आम्ही की लक्षात पण नाही राहिलं. इकडं असं ट्रिपल बेडसारखं होतं, तिकडे एक सिंगल बेड आणि त्यांनी 2 बेड्स एक्स्ट्रा दिले होते. AC रूम केली होती कारण की गरमी आहे खूपच. आता झालंच आहे. पसारा बघू शकतो, बघ केवढा झालाय. आता निघायचं आहे.